देवा, तुम्ही काय बी झालं तरी हत माझ्या संग राहणार म्हणून मला केवढा आनंद झाला आहे मलाही सांगता यायचं। बानू, तुझी इच्छा पूर्ण झाली ना? होय। तू आनंदी आहेस ना? जी। म्हणूनच आज मी सगळ्यांनी एकत्रित भोजन करावे असे ठरवले आहे आणि तशी मी तयारी देखील केली आहे। तुम्ही आज कुठे जाणार नाही आहात ना? मी स्वतः भोजन तयार करणार आहे। तुझ्यासाठी तसं मला काहीच करता आलं नाही, पण आज स्वतःहून तू माझ्याकडे काहीतरी मागितलं आहेस तर त्याला मी नाही कसा म्हणणार? तो तुझा अधिकारच आहे। मग आता मला तुमच्या संग लई बोलायचं आहे। तुम्हासनी माझ्या हातनं जेवण करून खायला घालायचं आहे, तुमची सेवा करायची आहे, तुम्हासनी डोळं भरून बघायचं आहे। आज पहिल्यांदा माझी पत्नी माझी प्रेयसी वाटत आहे। असा अधिकार भक्त नाही दाखवत। काही झालं तरी तुझी इच्छा मी पूर्ण करेन। मी तुला तसं वचन दिलं आहे। तू सांगशील तेव्हाच मी गडावर जाईन। मला तर वाटतं का तुम्ही हातच थांबावं। तसंच होईल। देवा 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 बाप्पा, हो उठा, काय करताय? उठा आधी। देवा, अहो जे व्हायला नको होतं तेच झालंय बघा। नेमकं झालं तरी काय? देवी, अहो देव बानाईसने भेटाया गाड्याच्या खाली गेलं होतं आणि हे जेव्हा मला ठाव झालं मी आज जाऊन म्हाळसा देवीसनी सांगितलंय। तेवढप्पा, श्री खंडेराय काही महत्वाचं कारण असल्याशिवाय तिथे जाणार नाहीत। ते लवकरच परत येतील। अहो नाही देवा, ते आता येणार नाही ती, आणि ह्योच सांगावा द्यायला मी म्हाळसा देवींकडे गेलो तर त्यांचा रागराग व्हायला लागला। आता तुम्ही आणि देवीने म्हाळसा देवीसनी सांगितलं तरच ते ऐकतील, नाहीतर त्या कोणाचं बी ऐकणार नाहीत। आणि रागाच्या भरात काय करतील कुणास ठाव। श्री खंडेरायांना बानूचा निरोप आला। ते बानूला भेटायला गेले, परंतु अजूनही ते परत आलेले नाहीत। हे सारं तुम्हाला ठाऊक होतं? होय देवी। मी तुम्हाला म्हणाले होते ना, म्हाळसा दुखावतील असं काहीही घडू नये। मी जाणतो देवी, परंतु असं केल्याने भविष्यात काय होऊ शकतं ह्याची कल्पना मी श्री खंडेरायांना दिली होती। ज्या अर्थी श्री खंडेरायांनी असा निरोप पाठवला आहे त्या अर्थी काहीतरी महत्वाचं कारण असणार। परंतु आता आपण पुढे काय करायचं? देवी, आता श्री खंडेराय येईपर्यंत आपण काय निर्णय घेणार? हो, खरंच आता काय निर्णय घ्यावा हे मला देखील समजत नाहीये। देवी, तुम्हाला राग आला आहे हे मी समजू शकतो, परंतु पण काय बंधू, इतकं सगळं घडूनही मी काहीच बोलायचं नाही? माझ्या मनातली सल देखील मी बोलून दाखवायची नाही? मला तसं म्हणायचं नव्हतं देवी। तुमचं मन हलकं होणार असेल तर तुम्ही नक्कीच बोला।
किती आनंदात होते मी. आज कित्येक दिवसांनी आपण एकत्र भोजन करणार होतो. मी स्वतः त्याचे नियोजन केले होते. स्वतःच्या हाताने भोजन तयार केले होते. म्हाळसा, तुमचा राग मला समजू शकतो, परंतु मी एक सांगू का? काय सांगणार आहात देवी तुम्ही? मला देखील असं वाटतं की श्री खंडेराय असंच जाणार नाही. त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असणार. मी त्यांची वाट पाहते आहे हे माहीत असूनही आज एकत्र गडावर भोजन होणार आहे हे मी त्यांना सांगितलं होतं, तरीही बानूकडे जाण्याचं असं कोणतं महत्वाचं कारण असेल? कुणास ठाऊक. आणि देवी, श्री खंडेराय बाणाईला पंधरवड्यातून 2दा भेटायला जातील असं वचन त्यांनी तुम्हाला दिलं होतं. ते देखील तुमच्याच सांगण्यावरून. इतके दिवस गडावर समुद्र मंथनाचं आख्यान सुरू होतं, तेव्हा देखील श्री खंडेराय बानूकडे गेले नाहीत. मध्ये बानू आजारी असून सुद्धा ते तिला भेटायला गेले नाहीत. म्हणजे माझ्या वागण्यात काहीतरी चूक आहे का? हवं तर मी तुमच्या पाया पडते, पण तुम्ही काहीतरी मार्ग काढा. ते गडावर येतील असं काहीतरी करा. असं कसं करणार? अजून कसा कोणाचा निरोप आला नाही कुणास ठाऊक. देव कुठे गेलेत हे एव्हाना सगळ्यांना कळायला हवं होतं. अहो, काय झालं? बाई बाई बाई, इतकं सारं घडतंय पण ह्यांना ह्याची काही कल्पनाच नाही. काय झालंय ते धड सांगणार आहात का मला आपण? अहो, आज गडावर कित्येक दिवसानंतर म्हाळसाने एकत्रित जेवणाचा घाट घातला आहे. त्यासाठी सगळीकडे तयारीही झाली आहे. पण देव गडावर नाहीत म्हणून सगळे थांबले आणि देव त्या बानूकडे गेले आहेत. म्हणजे माझ्या म्हाळसाच्या भावनांना काही मोलच नाही. हेच खरं काय ते. अहो, असं काही बोलू नका. श्री खंडेरायांचे आपल्या म्हाळसावर किती प्रेम आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मग तसं असतं तर ते गेले असते का? अहो, तेच तर. निश्चितच असं काहीतरी घडलं असेल ज्यामुळे श्री खंडेराय बानूकडे गेले असतील. आता तुम्हीही तिचीच बाजू घ्या, पण ह्यात आपल्या लेकीचा त्रास तुम्हाला दिसत नाही. तसं नाही हो. मला म्हाळसाची चिडचिड जाणवत नाही असं नाही, परंतु श्री खंडेराय चुकीचे वागले असे आपण नाही म्हणू शकत. मी कुठे तसं म्हणाले? मी केवळ इतकंच म्हणाले जे घडतं आहे ते असं आहे. आता चूक कोणाची कोणी सांगावं? पण या साऱ्या प्रकारात मात्र माझी लेक एकटी पडते आहे. तुम्ही हाता आलेलं म्हाळसाताईसने आवडलेलं नाही. होय, कारण आज तिने दुसरं काहीतरी ठरवलं आहे. म्हणजे तुम्ही आता गडावर असायला पाहिजे होतं. पण बानू, तू त्याचा विचार नको करू. पर मग तुम्ही त्यासनी सांगून नाही आलासा? नाही, मी तिला केवळ संदेश पाठवला. आणि मला हे ठाऊक नव्हतं की मी तुला वचन देईन आणि इथेच थांबेन. म्हणजे माझ्याकडूनच चुकलं. बानू, तुझं काहीच चुकलं नाही. आता जे काही घडायचं होतं ते घडून गेलं आहे. ठरल्या नियमांप्रमाणे मी तुला भेटायला यायला हवं होतं, पण मी नाही आलो. तुझी प्रकृती स्थिर नव्हती तेव्हा देखील मी नाही आलो, पण आता आलो आहे ना. पर म्हाळसाताई तर आता तिला काय वाटेल ह्याचा विचार तू नको करू. अहो, पर त्या हाता आल्या तर मी तिला सांगेन की मी येणार नाही. माझ्या पायी तुम्हासनी त्रास. तू ह्याचा विचार नको करू. तेव्हा खरंच मला असं वाटलं का तुम्ही माझ्या संग राहावं, आणि म्हणून मी तुमच्याकडे वचन मागितलं का तुम्ही हात राहावं म्हणून.
बानू, मी तुझ्या बरोबरच आहे. बर देवा, माझा त्यांनी बी समजून घ्यायला नको होय. मी त्यांच्या वाणी कुठं असते व तुमच्या संग दरदिशी. कारण तिला अजूनही सहन होत नाहीये की मी तुझाही आहे. पर असं किती दिवस चालायचं देवा? जोपर्यंत ती तुला स्वीकारत नाही तोपर्यंत. तर त्या अशा रागवलेल्या असताना आणि तुम्ही असे वचनात अडकलेले असताना ना आनंदी कशी होईल? बानू, तू अशी चिंता करत राहणार आहेस का? त्याने काहीच होणार नाही. ह्या क्षणाकडे काय होतंय त्याकडे ध्यान दे. पण आता जेजुरीत बी समध्यासनी ते कळल आणि ह्याचा म्हाळसा ताईसनी राग येणार. मग काय करायचं बानू? तुझ्या आनंदासाठी मी इथे थांबलो आहे ह्याचं तुला काहीच नाही का? तू आनंदी राहा. तुला जे काही हवं ते मी तुला दिलं आहे ना. तुमचं खरं आहे, चुकलंच माझं. तुम्ही माझ्या संग हायसा, मग अजून काय हवं आहे मला? मला आता तो दिवस आठवतो आहे जेव्हा तुम्ही चंदनपुरीत आला होता, समद सोडून. आणि तू मला ओळखलं नव्हतंस. म्हातार बाबा, भाकर आणली आहे तू यासाठी, खाऊन घे. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझा पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, ध्यानी वाणी सदाशिव. तर म्या कशी काय ओळखणार देवा? हो, तुम्ही म्हातार बाबाच्या रूपात आला होता. ध्यानी वाणी सदाशिव, सदाशिव मल्हारा, सदाशिव मल्हारा. टीव्ही बोलावलंस मला? गणोबा, माझ्या जाण्यासाठी मेणा तयार करा. कुठं जायचंय ते सांगितलं असतं तर मी. बानूकडे. पर देवी, नाही म्हणजे काय बाई सांगावं असेल तर ते मला सांगायची. नाही. पर असं काय काम आहे जी? मला सांगा, देव कुठे आहेत? गणोबा, मी विचारलं, देव कुठे आहेत? देव गावात. मी ते. तुम्ही खोटं बोलताय माझ्याशी? नाही, ते हे म्हणजे देव बानाईकडं वाड्यामध्ये आहेत जी. अजून कोणाकोणाला कल्पना आहे याची? गणोबा, काय विचारलंय मी? गडावर समण्याच ठाव आहे जी. आता मला काही ऐकायचं नाही. आता मला खाली बानूकडे जायलाच हवं. गणोबा, माझ्यासाठी मेणा तयार करायला घ्या. होय जी. आता यांना मी कसं सांगणार की सत्य काय आहे? माणसाची ही अशी चिडचिड होतच राहणार. आणि ती अकारण नाही, कारण तीच साक्षात पार्वती आहे. श्री महादेवांचे आणि तिचे जन्मजन्मांतरीचे नाते आहे. असं असताना श्री खंडेरायांच्या दुसऱ्या बायकोचा ती स्वीकार का करेल? पण हे मला कोणाला सांगताही येत नाही. अहो, मी काय म्हणाले? घ्या, म्हणजे तुमचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही तर. कठीण आहे, कठीण.
इथे केवळ मला माझ्या लेकीच्या संसाराची काळजी आहे, बाकी कुणाला काहीच नाही. अहो तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका याचा. मी केवळ अक्का अक्का माधवी, काय झालं? धावत का आलीस अशी? अक्का, अहो देवी खाली निघाल्यात. खाली म्हणजे? खाली म्हणजे त्या बानूच्या वाड्यावर. काय सांगतेस काय? माझ्या डोळ्यांनी जे बघितलं आणि कानांनी जे ऐकलं तेच सांगतेय. देवींनी आज्ञा दिल्याप्रमाणे सेवक त्यांना खाली नेण्यासाठी मेणा सज्ज करतायत. म्हाळसाने असं करायला नको होतं. होच मुई, तिला त्या बानूच्या दारात जायची काहीच आवश्यकता नाही. पण त्यांनी मनात अगदी पक्क ठरवलंय असं दिसतंय. ते आता कोणत्याही क्षणी खाली उतरतील. अहो आपण जायला हवं. हो हो, जायला हवं आपण. चला. ना मागू मी पायरी तुझी देवा, ना मागू तुझी मी सावली देवा, मला गावाला सारा जग गोड मान बाबा हीच माझी सेवा. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझा पाणी मल्हारी, खंडेराया माझा ध्यास मल्हारी, माझ्या पायी तू बी देवा, माझ्या पायी तू बी देवा. सोसलासा किती किती सोसलासा, अरे ठार झालं जीव माझं बघून तुझी प्रीती देवा. आता नका कुणाचा रोष देवा, जाते आल्या वाटला ठाई ठाई भेटशील तू ठाव माझ्या जीवाला. खंडेराया मला घास मल्हारी, खंडेराया मला पाणी मल्हारी, खंडेराया माझा ध्यास मल्हारी, खंडेराया, खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझा पाणी मल्हारी, खंडेराया माझा ध्यास मल्हारी, म्हाळसा थांब. म्हाळसा, अगं हे काय करतेस? का वागतेस असं? अशी गप्प बसणार आहेस का तू? तुला त्या बानूकडे जायची काय गरज आहे? तू सांगितलंस ना आईबाबांना? ते मी हो, तिनेच सांगितलं. तिच्यावर कशाला ओरडतेस पण? म्हाळसा, अगं तुझ्या काळजीपोटी सांगितलं तिनं आम्हाला हे सगळं. कोणाला काय सांगावं आणि काय नको असं झालंय मला. देवी, मला हे सांगणं महत्वाचं वाटलं म्हणून मी सांगितलं अक्कांना. आणि चांगलंच केलंस. नाही तर आम्हाला कळालं नसतं तर एव्हाना तिच्याकडे गेली असतीस. गेले असते म्हणजे? आई, मी जाणारच आहे आणि मला कोणीही थांबवू नका. आई, आत्ताही चर्चा नको. मी जाणार आहे, माझा निर्णय झाला आहे.